श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थीबद्दल माहिती पाहणार आहोत। एका वर्षात 12 आणि ज्या वर्षी अधिक मास आल्यास त्या वर्षी 13 संकष्टी चतुर्थी येतात। प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा केला जातो। गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे खूप महत्त्व आहे। चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे। संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे। हे व्रत पुरुष व स्त्रिया दोघांनी सुद्धा करायचे असते। हे व्रत 2 प्रकारांनी करतात। एक असते ती मिठाची संकष्ट चतुर्थी व दुसरी पंचामृती चतुर्थी। दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा, यासाठी मोदक करण्याची पद्धत आहे। त्यानंतर भोजन करावे। या व्रताचा काल आमरण 21 वर्ष किंवा 1 वर्ष असा आहे। म्हणजेच तुम्ही हे जे उपवास आहेत ते 1 वर्ष करू शकता किंवा 21 वर्ष करू शकता किंवा आमरण करू शकता, आयुष्यभर करू शकता। व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितले आहे। जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी असे म्हटले जाते। अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती 21 वर्षातून एकदाच येते। शास्त्रानुसार संकष्ट चतुर्थीच्या उपवासाची सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीपासून केली जाते। संकष्टी चतुर्थीला सलग 21 संकष्टी धरून व्रताचे उद्यापन करावे। काही भक्त आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईपर्यंत संकष्टी चतुर्थी धरतात, तर बहुतेक जण आयुष्यभर देखील संकष्टी चतुर्थी धरतात। या पवित्र दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्यास सर्व संकटे आणि पापापासून मुक्ती मिळते असे मानले जाते। या दिवशी उपवास केल्याने श्री गणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते। धार्मिक मान्यतेनुसार संतती प्राप्तीसाठीही संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते। या दिवशी कोणत्याही वस्तूत तुळशीचा वापर करू नका आणि तुळशीचे सेवनसुद्धा करू नका। संकष्ट अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटावर विजय मिळवून देणारी अशी ही एकादशी आहे असा त्याचा अर्थ आहे। संकटाचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात। संस्कृत भाषेतील संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण प्रसंगातून सुटका करणे असा आहे। कोणत्याही प्रकारचे दुःख असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी या चतुर्थीला उपवास करून गणपती बाप्पाची पूजा केली जाते। संकष्टी आणि विनायक चतुर्थी यामध्ये फरक आहे, तो म्हणजे हिंदू पंचांगानुसार अमावस्येनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षाची चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षाच्या पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।